हॅलो, नमस्कार. कशा आहात सगळेजण? आय होप तुम्ही सगळे खूप खूप छान असाल आणि या थंडीचा एन्जॉय घेत असाल. खूप जास्त थंडी आहे. सकाळी सकाळी पाण्यातली कामं करायला नको वाटतात अशा थंडीमध्ये, पण काही ऑप्शन नसतं. मी पहाटे सगळ्या झाडांना पाणी देणं, अंगणात झाडू मारणं आणि पोर्च धुवून घेणं, अंगण धुवून घेणं, ही सगळी पाण्यातली कामं माझी पहाटेच होतात. कारण नंतर करायला ना लाईट राहत नाही, काही होतं. त्यामुळे आणि सवय पण झालेली आहे. पहाटेच्या वेळेतच मला ठीक वाटतं. म्हणजे 6 वाजेपर्यंत सगळी माझी पारशी कामं आवरतात, अंघोळ होते. म्हणजे तुम्ही अंदाज लावू शकता किती लवकर मी करत असेल अशा थंडीमध्ये. आणि इकडं बघू शकता, हे इडलीचं बेटर मी बनवून ठेवलेलं होतं काल. खूप छान फुललेलं आहे. तसं तर थंडीमध्ये इडलीचं बेटर व्यवस्थित फुलत नाही, पण खूप छान फुललेलं आहे. थोडासा खाण्याचा सोडा टाकून मी ठेवलेला होता म्हणून. तसं तर गरमीच्या दिवसात सोडा वगैरे टाकण्याची गरज नाही, पण आता हिवाळा आहे ना, त्यामुळे थोडासा सोडा टाकून ठेवायचा, म्हणजे खूप छान फुललं जातं. तर अगोदर यांच्यासाठी चहा बनवून दिला. चहा पाणी यांचं झालेलं आहे. केळी पण आणून ठेवलेली खूप जास्त. तसं तर केळी खायला मला आवडत नाही, चांगली असते पण आवडत नाही. ज्यूस वगैरे बनवलं तर घेत असते, पण अशीच केळी खायला आवडत नाही. तर यांना केळी दिली, चहा, तो सगळं झालेलं. हे गॅरेजला गेले, त्यांचं आवरून दिलं. आता मी इकडं इडली, चटणी हे सगळं बनवणार आहे. आणि तुम्ही म्हणता ना ताई, वार सांग, तारीख सांग आणि टाईम पण सांगत जा, म्हणजे तुम्हाला पण समजतं की केव्हाचा व्हिडिओ कधी येत आहे. तर आजचा वार सांगितलं, आजचा वार आहे मंगळवार, तारीख आहे 6 जानेवारी आणि आज आहे अंगारिका संकष्टी चतुर्थी. तर सगळ्यांना अंगारिका संकष्टी चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा. तर आज माझा उपवास आहे, फक्त दोघांसाठी स्वयंपाक बनत आहे. तर अगोदर मी नाश्त्याला इडली आणि चटणी बनवणार आहे, नंतर स्वयंपाक पण बनणार. तर इकडे बघू शकता, हिरवी मिरची जसं तेलात टाकून मी भाजत होते ना, तसं एकदमच उडून चेहऱ्यावरती आली. खूप जोरदार चेहऱ्यावरती येऊन ते चटका बसला. अगोदर तर मी शेंगदाणे तेलात तळले आणि त्याच पॅनमध्ये थोडंसं तेल राहिलेलं होतं, हिरवी मिरची टाकली आणि ती मी परतून घेतली आहे तेलामध्ये. आणि खोबऱ्याचे छोटे छोटे तुकडे करून घेतले. छोटं मिक्सरचं भांडं घेतलं आणि यामध्ये खोबरं, एक अद्रकचा तुकडा, तळलेले शेंगदाणे आणि 4-5 हिरव्या मिरच्या छान भाजून घेतले तेल टाकून, आणि 4-5 वाकळ्या लसूण, थोडीशी कोथिंबीर, थोडीशी साखर, चवीपुरतं मीठ टाकलं आणि हे सगळं मिक्सरला वाटून घ्यायचं आहे. खूप छान चटणी बनते. आणि इकडे मी चहा पण ठेवलेला होता. तसं तरी उपवासा दिवशी 2-3 वेळा चहा बनतो. तर इकडे चहा बनलेला आहे. तर तुम्ही सगळेजण कसला वेट करता, या सगळेजण मॉर्निंगचा चहा घ्यायला. चहा घेऊन झालं आणि आता चटणी पण एका वेगळ्या भांड्यात काढली. बघू शकता, खूप छान ही चटणी वाटलेली आहे, म्हणजे छान अशी आळून आलेली आहे. थोडंसं पाणी टाकलं, छान मिक्स करून घेतलं आणि आता चटणीला तडका देऊया. संग मी इकडं पसारा पण उचलत आहे, म्हणजे खूप जास्त पसारा झालेला आहे त्या किचनवरती. आणि इकडं तडका पॅन ठेवलं, त्यामध्ये घेतलं 2 चमचे तेल, मोहरी, जिरं, हिंग टाकलं आणि हा तडका मी चटणीत ओतलेला आहे. खूप छान चटणी बनलेली आहे. तर चटणी बनली, साईडला उचलून ठेवते आणि आता इडली बनवून घेऊया. आणि संग मी किचनवरचा पसारा आहे जागेवर ठेवून दिला. तर आता इडलीचं बेटर बघत आहे, खूप छान फुललेले. पण यामध्ये मी आणखीन मीठ टाकलेलं नाही, म्हणजे मीठ अगोदरच टाकून ठेवायचं नाही आहे. जेव्हा बनवायला घेऊयात त्याच वेळेत मीठ टाकायचं आहे. इडली पात्र वरती ठेवलेलं होतं, म्हणजे मोठी मोठी भांडी दररोज लागत नाहीत आणि किचनवरती खूप स्पेस धरतात, म्हणून सगळं मी पोटमाळ्यावरती ठेवते. तर अगोदर मी इडलीचा डब्बा काढून घेतला आणि इडली पात्रामध्ये पाणी टाकून गरम व्हायला ठेवलेलं आहे. जसं पाण्याला उकळी येईल तोपर्यंत इकडं सगळ्या प्लेटाला मी तेल लावून घेतलं. बेटरमध्ये चवीपुरतं मीठ टाकलं, छान मिक्स करून घेतलं आणि इकडे सगळ्या प्लेटामध्ये बेटर फिल्ड करत आहे. म्हणजे एक बॅचमध्येच दोघांचं होऊन जाईल, म्हणजे जे बेटर आहे तसंच उचलून मी फ्रीजमध्ये ठेवते. उद्याचे आप्पे, डोसे काही आपण बनवू शकतो, म्हणजे 2-3 दिवसासाठी तरी मी बनवून फ्रीजमध्ये ठेवून देते. म्हणजे एक वेळा बेटर बनलं 2-3 दिवस आरामात चालतं हे. आणि हो, पूर्ण मिश्रणामध्ये मीठ टाकायचं नाही आपलं, म्हणजे पूर्ण बेटरमध्ये मीठ टाकायचं नाही आहे. जेव्हा बनवायला घेऊया त्याच वेळेत मीठ टाकून बनवायला घ्यायचं आहे. अगोदरच मीठ टाकून ठेवलं ना, आंबट फुटतं पिठाला. तर इकडं सगळ्या प्लेटामध्ये बेटर फिल्ड केलं. तोपर्यंत इडली पात्रामध्ये जे पाणी ठेवलेलं होतं त्याला उकळी आली. सगळे प्लेटं ठेवले आणि टोपण लावलं आणि त्यावरती एक छोटं खलबट ठेवले. कारण या इडली पात्राचं टोपण लूज आहे आणि साईडनं वाफ जाते आणि लवकर इडली वापरणार नाही, म्हणून मी खलबट ठेवलेलं आहे. म्हणजे काही वजनदार वस्तू ठेवली चालते. तर इकडे इडली बनत आहेत, म्हणजे आरामात 10 ते 12 मिनिट लागतील. तोपर्यंत मी बाहेरची कामं आवरून घेते. तसं तर पहाटेच्या वेळेतच मी अंगणाची साफसफाई करून घेते, पण रांगोळी वगैरे काढायला तितक्या लवकर दिसत नाही म्हणून मी काढत नाही आहे. आणि हातापर्यंत पूर्ण पाणी हडकलेली बघू शकता. परत पाणी टाकलं आणि इकडं छोटीशी कलरफुल रांगोळी मी काढून घेतलेली आहे. आणि आता बाहेर आलेलीच आहे, तर म्हटलं बाहेरची सगळीच कामं आवरून जाऊया. फुलंही मी घेऊन जात आहे, म्हणजे आज अंगारिका संकष्टी चतुर्थी आहे. तर एक जास्वंदीचं फूल मला भेटलेलं आहे, म्हणजे हे बापांचं अतिप्रिय फूल आहे. तर जास्वंदीचं फूल आणि सदाफुली मी घेतलेली आहे, तुळशीची पानं घेतलेली आहेत आणि स्वास्तिकची फुलं
फुलं आता 1-2 उगवत आहेत. म्हणजे आतापर्यंत एकही फूल लागत नव्हतं झाडाला थंडीमुळे, पण आता 1-2 फुलं उगवत आहेत आणि काही फुलं मी मार्केटहून आणायला लावणार आहे. जोपर्यंत मी बाहेरची कामं आवरत होते तोपर्यंत दूध पण आलेलं आहे आणि इडली पण बनून तयार झालेले आहेत. तर सगळी प्लेटं काढून ठेवलेली आहे गार होण्यासाठी आणि आता आलेले बाहेर. अगोदर मी सगळ्या लाईटा बंद केल्या, म्हणजे आता छान उजेड आलेला आहे. तोपर्यंत सगळी प्लेटं छान गार झालेली. तर आता इडली काढून घेऊया. तर बघू शकता एकदम सोप्या पद्धतीने इडली निघत आहे, अजिबात प्लेटाला चिटकलेली नाही आहेत आणि खूप छान जाळीदार अशी इडली बनलेली आहे. छान असं तोंडात टाकताच विरघळणारी अशी इतकी सॉफ्ट आणि मऊसूत इडली बनलेली आहे. बघू शकता एक इडली मी तुम्हाला तोडून दाखवली, छान जाळीदार बनलेली आहे. आणि जसं मी मुठीत घेऊन मूठ बांधत आहे ना, इडली गोळा झालेली आहे आणि परत त्याच शेपमध्ये आलेली आहे. बघू शकता, याच्यावरूनच अंदाज लावू शकता किती छान आणि सॉफ्ट इडली बनलेली आहे. तर इडली मी सगळी काढून घेतली, म्हणजे फक्त एकच बॅच बनवला आणि एकामध्ये 20 इडली बनलेली आहेत, म्हणजे दोघापुरती इडली बनलेली आहे. आता बाकीचं बॅटर मी उचलून फ्रीजमध्ये ठेवणार आहे आणि इडली पात्रामध्ये पाणी भरून ठेवलेले, सगळे प्लेट ठेवले, म्हणजे हे हडकल्यानंतर घासण्यासाठी भरपूर वेळ जातो. तर पाणी टाकून ठेवायचं, म्हणजे क्लीन करायला आपल्याला जास्त वेळ लागणार नाही. तर इडली पात्र भरलं आणि यामध्ये सगळी प्लेटं घालून झाकून ठेवलेलं आहे. म्हणजे भांडी घासायला थोडासा लेट झाला तरी पण काही हरकत नाही, इडली पात्र घासण्यासाठी मला जास्त वेळ लागणार नाही कारण पाणी भरून ठेवलं. तर या बॅटरमधली पळी वगैरे काढली आणि टोपण लावून फ्रीजमध्ये ठेवून दिलं आणि संग मी भाजीची तयारी करणार आहे. म्हणलं आता स्वयंपाक बनवतच आहे तर किचनची कामं पूर्ण करून घेऊया, किचनपासून फ्री होऊया. त्यानंतर मला दुर्वा वगैरे आणायला जायचं आहे. तर समोरच्या शेतात, म्हणजे पाऊस नाही आहे ना म्हणून कुठेही हराळी दिसत नाही, तर इथंच घरच्या साईडला आजूबाजूला हराळी मला अगोदर भेटायची, पण आता कुठेही नाही, सगळं गवत वाळलेलं आहे. तर जिथं पाणी आहे, ज्या शेतामध्ये पाणी वगैरे देतात ना, तिथं छान अशी हिरवी हराळ राहते. तर तिथून घेऊन येणार आहे मी आणि शेजाऱ्यांच्या ताई जाणार आहोत. तर अगोदर मी किचनची सगळी कामं आवरते आणि जी आपली रेग्युलर कामं आहेत ती पण सगळी आवरून घेते आणि मग निवांत आम्ही दुपारी जाणार आहोत. तसं तर पूजा संध्याकाळी असणार आहे. तर जे पाहिजे पूजेला ते सगळं मी दिवसभरामध्ये एक वस्तू जमा करते. तर इकडं इडली आणि चटणी, एक टिफिन भरलेला आहे, म्हणजे आल्यानंतर यांना वेट करायला नको, पटकन आल्यानंतर घेऊन जातील. तर हे सगळं आवरलं. आता मी दोडक्याची भाजी बनवते. तर इकडं दोडकी 2च राहिलेले आहेत, म्हणजे खूप जास्त आणलेली होती. अगोदर 2 वेळा भाजी बनली, आणखीन 2 दोडके राहिलेले. तर आता मी दुपारच्या जेवणामध्येही दोडक्याचीच भाजी बनवणार आहे. तर साल काढून घेतली आणि दोडके चिरून घेते आणि भाजीला संग तडका देते. हे जे पॅन आहे यामध्ये मी शेंगदाणे आणि मिरची तळून घेतलेली होती, तेच पॅन घेतलेलं आहे, म्हणजे अशा प्रकारे केलं तर जास्त भांडे होणार नाहीत. यामध्ये परत मी 2 चमचे तेल घेतलं, मोहरी जिरं टाकलं आणि कांदा आणि कोथिंबीर टाकली. परतून घेऊ. थोडासा कांदा सॉफ्ट झाला की त्यामध्ये मी दोडक्याच्या फोडी टाकलेल्या आहेत, परतून घेतलं. आता टाकूया यामध्ये मसाले, जसं हळदी पावडर, धना पावडर, लाल मिरची पावडर, चवीपुरतं मीठ टाकलेले, थोडासा मसाला आणि पाणी टाकून ही भाजी बनत ठेवते. म्हणजे जशी लप्त भाजी म्हणतात ना तशी बनवते, कारण आता वेगळं वरण वगैरे मी आज बनवणार नाही आहे. एक तर नाश्ता मी बनवलेला आहे, आता सकाळचं झालेला आहे. दुपार जेवणामध्ये भाजी बनत आहे, परत रात्री स्वयंपाक बनणार, म्हणजे आज अंगारिका संकटी चतुर्थी आहे, तर रात्रीच माझं जेवण होणार. तर नैवेद्य थाळीमध्ये स्पेशल बनणार आहे, तर म्हणून मी फक्त दुपारपुरतंच बनवलेलं आहे. इकडं दोडक्याची भाजी आणि तिकडच्या बनवून भात बनत ठेवलं आणि अगोदर मी देवपूजा करून घेतली. टाईम बघू शकता तुम्ही, दुपारचे 2:30 वाजलेले आहेत आणि सगळी कामं आवरलेली आहेत. भांडे आत्ता मी घासून घेतले, कारण आज इडली वगैरे बनलेली होती, त्यामुळे जास्त भांडे झालेले होते. आणि आज अंगारिका संकष्टी चतुर्थी आहे, तर सगळ्यांना अंगारिका संकष्टी चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा. तर आज सगळ्या ताई खूप बिझी असतील. मी दुर्वा आणून ठेवलेला आहे. दुर्वा आहे, यामध्ये शमीपत्र पण आहे, म्हणजे मी तर शेतात गेले होते समोर, कारण आता उन्हाळा असल्यामुळे ना कुठेही हराळ नाही आहे, त्यामुळे इथे समोर गेले होते. तर तिथून हे शमीपत्र, दुर्वा आणि रुचकीचं फूल, दासऱ्याचं फूल हे सगळं आणलं आणि देवपूजा सकाळी लवकरच झालेली आहे माझी. आणि आज इडली बनली म्हणून जास्त भांडे होते, तर भांडे घासून ठेवलेले तेव्हा. आत्ताच भांडे घासून झालेले आहेत. किचनही स्वच्छ आहे. एक वेळा चहा बनला आणि शाबू मी भिजू घातलेला होता खिचडी बनवण्यासाठी. तर हे बघा, हे पण छान भिजलेलं आहे. आता तर खिचडी बनवून का ज्यूस बनवू हे विचार चाललेला आहे. तुम्ही अगोदर टॅबलेट काढून घेते. खूप लेट झालेली सगळी कामं आवरता, म्हणजे आता पूजेची तयारी असणार, परत दुर्वा वगैरे निवडायचं आहे मला आणखीन, आणि मोदक हे सगळं बनणार आज रात्रीचा स्वयंपाक. तर मी म्हणत आहे आता खिचडी बनवून का ज्यूस बनवून. तर मी ज्यूसच बनवून घेणार आहे. तर केळी आणि चिकू मिक्स ज्यूस खूप छान बनतं. तर इकडे चिकू घेतलेले आहेत आणि अगोदर साल काढून घेते.
आणि चिकू आणि केळी मिक्स ज्यूस बनवणार आहे. यामध्ये आवडीप्रमाणे आणखीन आपण फ्रूट टाकू शकता. मी फक्त या 2च वस्तू घेतल्या आणि यामध्ये काजू, मनुके, दूध हे सगळं टाकणार आहे. खूप छान हे मिल्क शेक बनतं. आणि तसं तर उपवासा दिवशी खूप साऱ्या वस्तू बनवल्या जातात, जसं साबुदाण्याची खिचडी आहे, बगरीचा भात आहे, नाहीतरी आपण चिप्स वगैरे तळतो. तर तळीवाळी वस्तू म्हणजे जास्त हेवी तेलकट वस्तू उपवासा दिवशी तरी खाऊ नये असं वाटतं मला. पण हे छान आहे, फळं असंच खायला घ्यायची किंवा फळाचं ज्यूस बनवून घेतलं तरी पण खूप छान आहे. तिकडे चिकू घेतलेले 4 आणि 1 केळी घेतलेले आहे, 1 ग्लास दूध, थोडीशी साखर नाही टाकलं तरी पण चालतं, पण मला थोडंसं गोड आवडतं म्हणून मी तर थोडीशी 2 ते 3 चमचे साखर टाकली, 4-5 काजू आणि थोडेसे मनुके टाकले आणि हे सगळं मिक्सरला फिरवून घेतलं. एकदम मस्त असं ज्यूस बनून तयार आहे. तर या सगळेजण ज्यूस एन्जॉय करायला. तर निवांत TV पाहत मी इकडे एन्जॉय केलं आणि त्यानंतर जी पुढची कामं आहेत ते आवरूया. अगोदर जाऊन मी दुर्वा घेऊन येते, कारण इथं समोरच शेतात जायचं आहे मला, पण थोडासा लेट होणारच होता. तर अगोदर मी दुर्वा घेऊन आले. तर ही सगळी कामं आवरता आता इव्हनिंगची वेळ झालेली आहे आणि मी स्वयंपाकाला सुरुवात केली. तर आज स्पेशली मोदक बनणार, बाप्पांच्या आवडीचे मोदक, लाडू, आपण पेढे वगैरेही आणू शकता. पण मी मोदक बनवत असते संकट चतुर्थीला, कारण हे बाप्पांचे फेवरेट आहेत. तर अगोदर मी कणिक मळून घेतली, संग भाजीची तयारी करून घेत आहे. म्हणजे मूग डाळीची भाजी ही मला खूप आवडते आणि रात्रीच्या वेळी ठीकही आहे, म्हणजे हलकी असते, म्हणून मूग डाळीचीच भाजी मी बनवत आहे. मोदक बनणार आणि अगोदर मी दुर्वा इकडं निवडून घेते, म्हणजे 3-3 पानाचाच दुर्वा घ्यायचा आहे. 21 असं चंद्राला 21 आणि बापांना 21 मी घेत आहे. आणि इथं पांढऱ्या रुचकीचं फूल पण आणलेलं आहे आणि शमीपत्र आणलेलं आहे. म्हणजे मला माहिती नव्हतं की चतुर्थी दिवशी हे पण वाहिलं जातं, पण एक ताई म्हणत होत्या जे सोबत आलेल्या होत्या, आज शमीपत्र आणि रुचकीचं फूल हे महादेवाला व्हायचं आणि बापांना लाल फूल, म्हणजे मी जास्वंदीचं फूल अगोदरच आणून ठेवलेलं आहे. आता इकडं मी तीर्थ बनवून घेत आहे. दूध घेतलेले, दही, मध, तूप, साखर हे तीर्थ बनवून ठेवला अगोदर मी, म्हणजे सगळी पूजेची सामग्री एक मी जमा करून ठेवलेली आहे. जसं आरतीचं ताट तयार करून ठेवलं. आणि आता इकडे मी गूळ घेतलेला आहे. तसं तर आज पुरण वगैरे बनवलं जातं, मी काही पुरण बनवलेलं नाही आहे, गुळाचे मोदक बनवत आहे. तर गूळ घेतलेला आहे खिसून आणि कणिक मी अगोदरच मळून ठेवलेली होती. कुकरला भात बनत ठेवलेला आहे, म्हणजे भाजी, भात, मोदक आणि चपाती हे सगळं बनणार आहे रात्रीच्या जेवण थाळीमध्ये. आणि मोदक बनवण्याची एक सोपी पद्धत अशी आहे, म्हणजे जास्त वेळ लागणार नाही. तर इकडं काय केली, मोठी चपाती लाटून घेतली, मी जितकी पातळ पाहिजे तितकी, आणि छोट्या आकाराची वाटी घेतली आणि त्यानं मी साची बनवून घेतली. इकडे छोटे छोटे चिपट्या बनवून घेतल्या आणि यामध्ये मी गूळ भरलेला आहे आणि मोदकाचा शेप दिलेला आहे. इकडे बघू शकता, एकदम सोप्या पद्धतीनं आणि कमी वेळामध्ये हे मोदक बनलेले आहेत. अगोदर काय व्हायचं ना, दीपक दिनी ज्या दिवशी चतुर्थी राहायची, म्हणजे अगोदर मी महिन्याला संकष्टी चतुर्थी करायची, पण आजकाल फक्त अंगारिका मी करते. तर तेव्हा दीपक दिनेशला मोदक खूप आवडायचे, ते चतुर्थीचाच वेट करायचे. मग मी संकष्टी चतुर्थी कधी आहे, म्हणजे त्यांना मोदक इतके आवडायचे की ते संकष्टी चतुर्थीचाच वेट करायचे. म्हणजे त्यांना माहिती होतं चतुर्थी दिवशी मी मोदक बनवते आणि खास करून गुळाचे मोदक खूप आवडतात सगळ्यांना. तर इकडं सगळे मोदक मी बनवून घेतलेले आहेत, म्हणजे अगदी 15 ते 20 मिनटामध्ये इतके मोदक मी बनवून घेतले. चपाती लाटून घेतली आणि त्यामध्ये वाटीने मी साचे बनवले आणि गूळ भरून मोदकाचा शेप दिलेला आहे. एकदम मस्त आणि खूप सारे मी मोदक बनवले. आणि मोदक बनवत असताना दीपक दिनीची खूप आठवण येत होती मला. मी जसं मोदक बनवायचे ना, दोघं किचनमध्येच थांबायचे आणि कधी एकदाचे मोदक होतील आणि कधी एकदाचं खाऊ असं व्हायचं. मी म्हणायचे की देवाला नैवेद्य दाखवण्याच्या आधी खाऊ नको, पण नाही, दोघांना खायचंच राहायचं. मग मी देवासाठी वेगळे मोदक करायचे तेव्हा. तर इकडं मोदक बनवून झालेले आहेत आणि मी चपात्या बनवल्या, भाकरी पण बनवल्या, कारण दिनेश पप्पाला चपाती तितकी खायला आवडत नाही, म्हणून त्यांच्यासाठी भाकरी बनलेल्या आहेत. तर पूर्ण स्वयंपाक केला. आता मी बाप्पांची पूजा करत आहे, म्हणजे टाईम सांगितलं रात्रीचे 9 वाजलेले आहेत. तर अगोदर मी तीर्थांना स्नान घातलेलं आहे, नंतर पाण्यानं घातलेलं आहे, कळस मांडणी केली आणि नारळ वगैरे मी ठेवत नाही आहे. यावरती मी प्लेट ठेवलं आणि बाप्पांना विराजमान केलं आणि समोर पूजेची सगळी सामग्री ठेवली. दुर्वा वाहिली, लाल फूल वाहिलं आणि रुचकीचं फूल पण मी इकडं वाहिलेलं आहे, वस्त्रमाळ वाहिली आणि समोर तीर्थ ठेवलं, मोदक ठेवले,
पूजा करून घेतलेली आहे. आता आरती करून घेऊ. आणि दिनेशच्या पप्पानं सांगितलेलं होतं की गुलाबाची फुलं घेऊन या. ते आले पण खूप लेट आले. गुलाबाचे फुलं, पेढे सगळं घेऊन आलेले होते. पण आरती झाल्यानंतर म्हणजे त्यांना यायला खूप लेट झालेला होता आज. बापांची आरती केली, मनोभावे दर्शन करून घेतले, नैवेद्य दाखवला. आता चत्रालाही मी पूजन करून येते. तर पूजा वगैरे झाली आणि दिनेश पप्पा आले तर वेळेस खूप सारी फुलं, पेढे हे सगळं घेऊन आले. तर आल्यानंतर मी पेढ्याचा नैवेद्य दाखवला. तर हाच होता आजचा व्हिडिओ. कसा वाटला नक्की सांगा. बाय बाय, टेक केअर.